नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रहिवासी संघ या ठिकाणी RPIचे अध्यक्ष महेशजी खरे साहेब सदिच्छा भेट देत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेशजी खरे साहेब सदिच्छा भेट देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। हा फार जुना पट्टा आहे आंबेडकर चळवळीचा। गेले 40-50 वर्षापूर्वी आम्ही आठवले साहेबांसोबत या पट्ट्यात आम्ही आलो होतो। त्यावेळेस आम्हाला माहीत पडलं की आपली लोकांची वस्ती इथे आणि आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करते। मला अध्यक्षपदाचा मान मिळाल्यानंतर प्रथमच मला ह्या विभागात भेट देण्याचा एक आनंद मिळाला। एक चांगले कार्यकर्ते ह्या विभागात काम करत आहेत। एक चांगलं सुसूचित बुद्धविहार बांधून आमचे संजय कांबळे, संजय वाघ, आमचे हिवराळे साहेब यांच्या किशोर आगे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक छोटंसं विहार बांधून आपल्या धम्माचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कार्यकर्ता हा असा असला पाहिजे की आपल्या धम्माचा आणि आपल्या विचारांचा आचरण करून तो समाजाला एक चांगला मॅसेज देईल। असंच एक काम ह्या विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलं। बुद्धविहार बांधणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे। बुद्धवाचे त्याचे तत्त्वज्ञान एवढे अवघड असतात की बाबासाहेबांनी ज्यावेळी ते तत्त्वज्ञान घेतले त्यावेळेस त्यांना ह्या देशातला एक महान योद्धा झाल्यासारखं आज आपण पाहतो आहे। तसंच बुद्ध ज्ञान घेण्यासाठी ही कार्यकर्ते पुढे आले आहेत। त्यांनी छोटंसं बुद्धविहार बांधून या समाजाला, या विभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बुद्धाचं तत्त्वज्ञान देतील। आणि मला असं वाटतं आहे की ह्या तत्त्वज्ञानाने ह्या विभागातील आपला बहुजन वर्ग एक जागरूकपणे एक इशारा देईल की आपल्याला समता आणि स्वतंत्र बनून या न्यायासाठी लढायचं आहे आणि तो जागा झाला पाहिजे। या भावनेतून मी आपल्याकडे बघतो आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ह्या विभागातल्या आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते हे काम करत आहेत, पण त्यांना यश मिळालं नाही। पण ह्यावेळेस मी खात्रीने सांगतो की या विभागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना यशही मिळवून देण्याची प्रयत्न करील ही अपेक्षा बाळगतो। आज दिघाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी अभिनंदन करतो। आपण मला इथे बोलवण्याचा मोह आणला आणि त्या मोहापोटी या विहाराची भेट दिली आणि इथल्या कार्यकर्त्यांना मला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली। मला असं वाटतं की आपण पुढे चला, मी तुमच्यासोबत आहेत। आपल्या कुठल्याही कामामध्ये हातभार लावण्याची माझी इच्छा आहे। आपण काम करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत या देशाला, या देशामध्ये सत्ता आणण्याचं आपण काम करू, तीच अपेक्षा बाळगतो। माझे दोन शब्द जय भीम, जय